तर मी असा मधलाच मार्ग पकडलाच. इच्छा पूर्ण झाली बाई. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण सध्या आहे पनवेल स्टेशन वरती आणि आज आम्ही चाललोय नाशिकला. नाशिकला जायचं प्रयोजन तुम्हाला पुढे पुढे सांगतो. पण सकाळचे 3:30 वाजल्यापासून आम्ही निघलोय आणि सध्या पनवेल स्टेशनला 4 वाजलेत आणि आमची 4:30ची ट्रेन आहे. आणि आजचं म्हणजे विशेष असं झालेलं आहे की गंमत अशी आहे की आमचं रेल्वेचं तिकीट बुक नाहीये, वेटिंग वरती आहे. वेटिंग काही क्लिअर झालेलं नाही आणि आम्ही जनरल मध्ये जाणार आहे. जनरल मध्ये जागा भेटणार नाही, तरी पण आम्ही जाणार आहे. तर आजचा हा नाशिक पर्यंतचा दौरा आणि तिथून पुढे आम्ही एका ठिकाणी जाणार आहे, तो पण या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचं आम्ही असं टार्गेट ठरवलंय, मी ठरवलंय की 500 रुपयामध्ये ही ट्रिप पूर्ण करायची. आतापर्यंत 90 रुपये तिकिटाचे गेलेले आहेत जाण्याचे. आता पुढे कसा कसा खर्च होतो, 500च्या वरती खर्च करणार नाही. भले उपाशी राहायची वेळ आली तरी आम्ही मी राहणार आहे. रात्रीचा टाइमपास करत आणि करत सकाळचे असा 4:15 व्हिडिओ वाजलेत. कम्प्लीट पूर्ण अजूनही पहा. आमची ट्रेन आणि आलेली आता नाही आम्ही आणि ट्रेनची वाट आम्हाला बघतोय माहिती आहे की आम्ही 4:33ची. चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे. कारण व्हिडिओ काढायचा नाद आहे आणि गाडी येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती आणि आम्ही 1 वरती करतोय टाइमपास. फायनली तो बोर्ड लागलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती आणि आम्ही चाललोय आता तिकडे. फायनली आमची गाडी भेटलेली आहे आणि मॅडमनी एक शॉट घ्यायचा होता, तो घेतलेला नाही. बर घेतलाय, ज्याच्यामध्ये मी पूर्ण काळा दिसत होतो. काय असलं काहीच बर नाही ना काहीच इग्नोर गायच, इग्नोर कट करतो गायचे. काहीच जे काळ असले ते काळच जे गोर असे ठीक आहे गाइस, ये पार्ट इग्नोर कर दो. आणि धडपडत आम्ही पोहोचलेलो आहे ठाण्याला. ठाणे स्टेशनवरती एनी टाईम 24 तास गर्दी असते. आज संडे आहे आणि सकाळी 5:30 वाजता सुद्धा अशा प्रकारची गर्दी इथे आहे. म्हणजे मुंबईमध्ये कधी या तुम्ही, गर्दी तुम्हाला भेटणारच. आमची गाडी येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती. आम्ही डायरेक्ट तिकडे चाललोय. गाडी फायनली भेटलेली आहे. जागा आमची नाही आहे. आम्ही बसलेलो आहे कोणत्या तरी डब्यामध्ये. ठाण्याला लेट आली गाडी. आता पाहूया ही जागा आम्हाला शेवटपर्यंत राहते की जाते, कारण अजून कल्याण स्टॉप आहे आणि एवढ्या सकाळी मला नाही वाटत की कोणी जात असेल कुठे फिरायला. आणि मी हे काय करतोय माझं मला माहित नाही. आणि मग काय, मी बसलो माझ्या सगळ्यात आवडत्या सीटवरती, ते म्हणजे डोरमध्ये, जिथून मला सगळा व्ह्यू दिसतोय मस्त. कसारा घाटातला हा अप्रतिम दृश्य, जिथून मला सनराईज दिसतोय. एक मस्त असा टर्नचा रस्ता दिसतोय, ट्रेन टर्न होताना दिसते. सगळं काही मस्त वाटतंय. मस्त थंडी आहे, मुंबईसारखी गरमी नाही आणि हळूहळू आम्ही नाशिककडे पोहोचतोय.
आणि रडत पडत आम्ही पोहोचलोय मान डुलत डुलत नाशिकला सकाळी 9 वाजता. इथून जायचं होतं पंचवटीला, पण काय, ही त्रिमूर्ती वाट बघत होती आमची नाशिक स्टेशनला, त्यामुळे पंचवटी कॅन्सल. तर मी आता सांगतो, आम्ही चाललोय वणीला. नाशिकपासनं 70 किलोमीटर अंतरावरती आहे. दादा, वहिनी आणि आदिरा पुण्यावरून आलेले, नाशिकवरून त्यांनी आम्हाला पिक केलेलं आहे आणि आम्ही आता 5 जण चाललोय नाशिकला. नाशिकवरनं वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. आम्ही सध्या उभा आहे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आणि पाठीमागची साईड आहे. जर तुम्हाला रस्ता दिसता येईल, जुनी वाट आहे, याला रडतोंडीचं वाट म्हणतात. आईचा थाट आईचं नटणं हे कसं आहे सांगा मला. काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन. काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन. जरीच्या काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन. पण फुल ट्रैफिक में मैं जा रहा हूँ सप्तशृंगी गढ़ और भी पाई पाई. ही गर्दी रोडचं काम असल्यामुळं चालू होती, पण कळत नाही की कसं काय मी पायी चालायला लागलेलो आहे. एक इच्छा होती मागच्या आठवड्यात जायची, पण मागच्या मार्गाने जाणार होतो मी, रडतोंडीच्या मार्गाने, पण अचानक इथं काहीतरी ट्रॅफिक लागली आणि मी पायी चाललो आहे. पौर्णिमा असल्यामुळे गर्दी पण वाढत चाललेली आहे. उद्या पौर्णिमा आहे आणि आज होळीचा दिवस. आता इथून पुढं तर काही मी जास्त व्हिडिओ घेणार नाही, कारण माहीत नाही कारण काय आहे, पण इच्छा होत नाही जास्त व्हिडिओ घ्यायची. छोट्या छोट्या क्लिप्स घेईल फक्त. मित्रांनो, हा समोर आहे सप्तशृंगी मातेचं गड. याच्या पलीकडे आहे मुख्य मंदिर आणि मी सध्या आहे ह्या इकडे. मी सध्या आहे त्याच्या साईडच्या पठारावरती. म्हणजे इकडून जे गणेश घाट जो जातो म्हणजे नांदूर मार्गे, त्याच्या मी वरती थोडं आहे. खाली ट्रॅफिक लागले असल्यामुळे मी चाललो एकटा. ऊन खूप आहे, सोबत पाणी पण नाही आहे आणि 3 मुख्य मार्ग आहे. जुना आहे तो, त्याला रडकोंडीचा घाट असं म्हणतात. तो जुना आहे एकदम, पायऱ्यांचा मार्ग आहे. तो गडाच्या बॅक साईडनं येतो. आणि दुसरा आहे नांदूर मार्गे, तिथून 4 व्हीलर बसेस येऊ शकतात असा तो घाट 11 किलोमीटरचा. आणि त्याच्याच बाजूला पायवाटसुद्धा आहे, तिथून पण पायी दिंडी वगैरे येतात. तर मी असा मधलाच मार्ग पकडला आज. इच्छा पूर्ण झाली बाई. मित्रांनो, थकलेलो तर नाही आहे मी, पण जास्त बसलो आहे कारण गाडी यायला वेळ आहे. अजून अर्धा तास तर लागेल गाडी यायला. तोपर्यंत मी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचेल. हा जो रोड आहे हा पूर्ण जॅम होता आणि मी ह्या इकडनं आलो आहे. हे तुम्हाला इकडे समोर जे दिसतं ते वारीचे लोक आहेत, दिंडीवाले. तिकडून मी आलेलो आहे डोंगराच्या वाटेने आणि आज खरंच समाधान भेटलं. काय शब्दात बोलण्यासारखं नाही, पण मनाला शांती वाटते. एक ह्या डोंगराला कुठेतरी एक चक्कर मारायचा होता, तो अधुरा राहिला आहे. पण जे सध्या मी मागच्या आठवड्यात चालू होतं माझं की सप्तशृंगी देवीला जायला पाहिजे. मागच्या वर्षी ह्याच काळात आलो, त्याच्या मागच्या वर्षी होळीच्या काळातच आलो आणि ह्या वर्षीसुद्धा याची इच्छा होती. एक कुठेतरी इच्छा जागृत झाली आणि लगेच वहिनीचा मॅसेज आला की चालता का सप्तशृंगीला. मग कुठलाही विचार न करता मी सरळ हो बोललो आणि इथे आलो. आणि एक असा विचार होता माझा की यायचा तो विचार होता, पण पायी यायचा विचार होता पाठीमागच्या वाटेनं. पण तिकडून नाही आता मी समोरच्या वाटेनं अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो. अर्ध्यापेक्षा कमी होता तो. टर्न मारला पहिला जो अवघड होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ट्रॅफिक लागली आणि तिथून पुढं मग मी पायी सुरुवात केली. मग तिथपर्यंत आलो थोडं ते सेल्फी पॉईंटपर्यंत. तिथून पुढं जे चालू केलं मी डायरेक्ट वरती येऊन थांबलेलो आहे मी आता. कुठेही स्टॉप घेतलेला नाही. खरंच भारी वाटते. कुठंतरी एक जी तुमची इच्छा असते ती पूर्ण झाल्यावरती जे समाधान भेटतं ते आज मला भेटलेलं आहे. बस जास्त काही बोलणार नाही.